बोंधूबाबाची कहाणी सांगतो तुम्हाला। ही कहाणी सांगलीमधील उपनगर म्हणून ओळखलं जातं। ते विश्रामबागमध्ये एक सदनिका आहे, त्या सदनिकामधली। आता हे बोंधूबाबा जे आहेत ना, 2-4 टगे असे फिरतात ना, यांना ना कुठेतरी बांधून मारला पाहिजे। ही बाबा ओळखता आले पाहिजेत आपल्यामध्ये, असे बाबा कोण आहेत काय आहेत। जेव्हा आपल्यावर परिस्थिती येते, जेव्हा सगळं काही खतम होतं, तेव्हाही असले चाळे करायला माणूस चालू करतो। बरं, सगळेच आहेत मी असं म्हणत नाही, यात काही नमुने आहेत, पण ते आपल्याला कचरा ओळखता आला पाहिजे। असाच ह्या बोंधूबाबाची कहाणी। एक महिला, तिला मुलंबाळ होत नव्हती। मुलंबाळ होत नसल्यामुळे ते बोंधूबाबाकडे जातात। बोंधूबाबा अनैतिक कृत्य करतो। ही कहाणी मी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे मी नवीन टाकलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले जातील। आता ही कहाणी सांगायला चालू करतो। ही कहाणी आहे सांगली जिल्ह्यातील सांगलीमध्येच प्रॉपर विश्रामबागमध्ये एक सदनिका आहे तिथली। तिथं एक सागर नावाचा व्यक्ती राहत होता। त्याची फॅमिली त्याच्यासोबत होती। सासरा, त्या फॅमिली म्हणजे जी आपलं महिला आहे, त्या सागरची बायको, तिचा दीर आणि हे पूर्ण फॅमिली एका जागेवर राहत होती। सागरचं लग्न होऊन बरेच काही दिवस झाले होते। असं घरच्यांना वाटत होतं की बाबा आपल्याला मूलबाळ नातवंड असायला पाहिजे। सगळ्यांनाच वाटतं, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच वाटतं। असंच झालं। तर तिला काय मूलबाळ होत नव्हतं। मूलबाळ होत नसल्यामुळे त्यांनी वैद्यकीय काही हॉस्पिटलमध्ये बघायचा होता, पण तो या बाबांच्या जादूमंतरच्या आहारी गेला, सागर नावाचा व्यक्ती, आणि त्यांनी बाबा बघायला चालू केला। बाबा हा होता कोल्हापूरमधील एका ठिकाणचा होता। मी शॉर्टमध्ये कहाणी सांगायला चालू करतो तुम्हाला, प्रॉपर काही नाही, पण त्याचा उद्देश एकच आहे की फक्त दुसऱ्याच्या चुकातून आपण शिकायला चालू करा। बाबा ही जी गलती आहे ती जर कोणी विवर असेल तर त्यांनी ही नाही करायला पाहिजे, कुठेतरी आपण सावरलं पाहिजे, असंच आहे। तर त्या बाबांकडे गेला। तो जंतरमंत्र बाबा करत होता। तर शनिवार रविवार दरबार चालायचा, अमावस्याच्या दिवशी दरबार असायचा, आणि असंच चालू होतं काही दिवस। त्या बाबांची माहिती त्याला काही जणांना भेटली, कारण काही लोक हॉस्पिटलपेक्षा या बाबांवर जास्त विश्वास ठेवतात, आणि हे लोक आपल्याला ओळखता आली पाहिजेत। यांना थोडं साईड करा, कारण हॉस्पिटलशिवाय जी वैद्यकीय सुविधा पाहिजे आपल्याला, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही। मग हा जे बाबा आहे त्याच्याकडे गेल्यानंतर त्या बाबाला सांगितली कहाणी सविस्तर, बाबा की असं माझ्या बायकोला मुलगा होत नाही, बरेच काही दिवस झाले। तर बाबा म्हणला ठीक आहे, दुसऱ्या दिवशी दरबारमध्ये घेऊन या। घेऊन आल्यानंतर मग सगळे दरबारमध्ये गेले। दरबारमध्ये म्हणला की आपला उद्या येऊन मी तुमच्या घरी येतो आणि विधी करतो, असं म्हणल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी घरी आला। बाबा घरी आल्यानंतर आता घरच्यांनी ना त्याचे पाय धुतले आणि ते पाणी त्या महिलाला पाजले। इतकी अनैतिक कृत्य, इतके विचारसरणी खालच्या पातळीवर आहे। जग 5G 6G पोहोचायला लागलं आणि आपण तिथंच आहे। पण ठीक आहे, त्या महिलांना नंतर झाल्यानंतर तो बाबा निघून गेला। दुसऱ्या दिवशी त्यांना दरबारमध्ये बोलवलं। गाडी जात होती, गाडी जाताना यांची गाडी पंक्चर झाली कुठेतरी मध्ये। पंक्चर झाल्यानंतर त्या बाबांना फोन केला, बाबा आम्ही लेट होतोय, गाडी पंक्चर झाली। मग बाबा म्हणे ठीक आहे, तुम्ही याची गरज नाही म्हणे, मीच येतो उद्या तुम्हाला तुमच्या घरी। बाबा घरी आले दुसऱ्या दिवशी बाबा घरी आल्यानंतर त्यांना विचारलं की बाबा सागर बाबांना घेण्यासाठी तिथं उभा राहिला होता। घरचे कोण नव्हते। सागरला विचारलं तुझी बायको कुठं आहे? सागरने सांगितलं आहे, घरात आहे। ते म्हणे तिला आंघोळ करायला सांग। ठीक आहे, तिला आंघोळ करायला सांगितली। पूजा म्हणल्यावर, विधी म्हणल्यावर तिने आंघोळ करायला सांगितली, यांनी केली। आंघोळ केल्यानंतर सागरचा एक भाऊ राहुल नावाचा, यांना काय सांगितलं की तू फॅमिलीला घेऊन तुम्ही बेडरूममध्ये जा। आता हिथं या लोकांनी सावरायला पाहिजे होतं की यार बेडरूममध्ये जा, ही कोणती गोष्ट आहे। बरं ठीक आहे, मग सागरने त्यांना सांगितलं बाबा कृत्य करायला। सागरने कृत्य केलं। तर नवरा म्हणला ठीक आहे, ठीक काय इथपर्यंत। इतकी अनैतिक कृत्य आणि यार इतका अत्याचार त्या महिलावर, ती महिला घाबरून गेली। घाबरून गेल्यानंतर यार कुठंतरी त्या महिलाला असं वाटत होतं, त्या महिलाला स्पष्ट दिसत होतं की कुठंतरी आपल्यासोबत गलत होते, पण ती घाबरून गेली होती। घाबरून गेल्यामुळे ना त्या महिलाने काही शब्द न काढता आपली चुपचाप बसून राहिली। तिला समजत नव्हतं आता सांगावं तर कोणाला सांगावं। बाबा आपल्या घरच्याला सांगावं तर ती काही गोष्टी मानणार नाहीत, आपल्या आईवडिलाला सांगावं त्यांना विश्वास बसणार नाही। सगळं झाल्यानंतर त्या बाबांनी बाहेर आल्यावर सांगितलं तिच्या नवऱ्याला की बाबा तुला आता मूलबाळ होऊन जाईल म्हणे, काही नाही, विधी आपल्या पूर्ण झालेला आहे, आणि पैसे मोठी रक्कम घेऊन तो तिथून निघून गेला। ही महिला, बाबा निघून गेल्यानंतर ही बाई कुठेतरी आपल्या मनाला खात होती, आत्म्याला खात होती, जिच्यावर नवरा लग्न करून जिच्या जीवावर मान टाकली, सगळं सोडून आली। त्यांनी जसा विश्वासघात केला सांगणार कोणाला? ना घरची ना घाटची राहिली ती।